चाकण तळेगाव महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची टेम्पोला धडक. टेम्पो रिक्षाची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी. म्हाळुंगे गावच्या हद्दीत गुरुवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी घडली घटना. रामसुंदर राम खिलावंत साखेत वय 47 वर्ष, राहणार म्हाळुंगे, मूळ राहणार मध्य प्रदेश, आणि पिंटू राजन बिहारा वय 25 वर्ष, सध्या राहणार म्हाळुंगे, मूळ राहणार ओडिशा यांचा अपघातात मृत्यू. तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे वय 36 वर्ष, राहणार खराबवाडी, आणि सागर मोहन मोंटी वय 25 वर्ष, राहणार खराबवाडी हे दोघे गंभीर जखमी. चाकण औद्योगिक वसाहतीमधील अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा ऐरणीवर. चाकण तळेगाव मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात पोलिसांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे कारवाई शून्य. अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात कारवाईसाठी प्रवासी नागरिक आग्रही. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेता गर्दी व्यवस्थापन आणि अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विविध विकास कामे गतीने पूर्ण करा. विकास कामे करताना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले निर्देश. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतली आढावा बैठक. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्यासह अन्य अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबतचाही घेतला आढावा. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रामीणचे उपाधीक्षक दिलीप शिंदे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने, श्री क्षेत्र भीमाशंकरचे विश्वस्त यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप सुरू. 2 दिवसात 12 इच्छुक घेऊन गेले अर्ज. नाणेकरवाडी गटासाठी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार, उपतालुका प्रमुख गणेश नाणेकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, तर पंचायत समितीच्या नाणेकरवाडी गणासाठी रुपाली दीपक कांबळे आणि प्रियांका अमोल पाटोळे यांनी पक्षाच्या मागणी अर्जाला दिली पसंती. जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटासाठी जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड, पंचायत समितीच्या मेदनकरवाडी गणासाठी मंगेश वसंत पराड, काळूस गणासाठी ॲडव्होकेट नवनाथ भुजंगराव कड आणि देवराम वाडेकर यांनी घेतले उमेदवारी मागणी अर्ज. जिल्हा परिषदेच्या पाईट गटासाठी निशा राहुल गोरे, आंबेठाण गणाकरता निर्मला गणेश मांडेकर, तर कडूस गणासाठी सुनील बोंबले यांनी पक्षाच्या उमेदवारी मागणी अर्जाचा केला स्वीकार. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड, तालुका संपर्क प्रमुख विलास भुजबळ यांनी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना दिले अर्ज. उमेदवारी मागणी अर्ज 23 डिसेंबर पर्यंत पक्षाकडे सुपूर्त करा. त्यानंतर येणाऱ्या इच्छुकांच्या अर्जाचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही, जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड यांनी केले स्पष्ट. शॉर्ट सर्किटमुळे करंजविहिरे येथील तळशेत भागात भीषण आग. घराला लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीत 3 संसार जळून खाक. लक्ष्मी दिवेकर, मोहन दिवेकर आणि विठ्ठल कोळेकर यांच्या घरातील मौल्यवान दागिने, महत्वाची कागदपत्र, बचत ठेव रकमेचा झाला भस्म. सुदैवाने आगीच्या घटनेत जीवितहानी नाही. संसार उपयोगी साहित्याची होळी. चाकण औद्योगिक वसाहत चाकण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल होत विझवली आग. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पुढाकारातून नुकसानग्रस्त कुटुंबियांना तात्काळ रोख स्वरूपात आर्थिक मदत. दौंडकरवाडी रामनगर भागात शेतकरी कुंडलिक लांडे यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या दगावल्या. घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याच्या हल्ल्याने नागरिक भयभीत. बिबट हल्ल्याची माहिती मिळताच चाकण वनक्षेत्र अधिकारी पवन आहेर, सविता भोजने, सरपंच सीताराम गुजर, शेतकरी कुंडलिक लांडे यांच्या उपस्थितीमध्ये वन विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन. बिबट्याच्या वारंवार हल्ला सत्रामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, ग्रामस्थांनी वन विभागाकडे लावून धरली मागणी.
परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने सापळा रचून 2 स्वतंत्र कारवाया. या कारवाईत एकूण 5 आरोपींना अटक करून वाहनांसह सुमारे 48 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी परराज्यातील स्वस्त दारू येण्याची शक्यता गृहीत धरून पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 21 पथके कार्यरत. सराईत गुन्हेगारांवर विशेष पाळत, रात्र गस्त आणि वाहनांची कसून तपासणी करण्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिले निर्देश. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार. अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 किंवा दूरध्वनी क्रमांक 020 24 12 73 21 वर संपर्क साधावा. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आवाहन. राजगुरुनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयात साजरा केला अल्पसंख्याक दिन. अल्पसंख्याक दिनानिमित्त महाविद्यालयातील भित्तीपत्रक स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याकांचे हक्क, समानता, सामाजिक सलोखा आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रभावी भित्तीपत्रके केली सादर. प्राचार्य डॉक्टर S.M. जगताप, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक S.J. पाचारणे, विभाग प्रमुख डॉक्टर T.B. वेळे, विज्ञान विभाग प्रमुख A.A. इंदाईस, कला विभाग प्रमुख S.L. बुरुड यांनी स्पर्धेतील भित्तीपत्रकांचे केले निरीक्षण. पारा घटल्यामुळे वातावरणात हुडहुडी, थंडी वाढल्यामुळे कांदा पीक जोमात. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगावच्या मांदळे वस्ती येथील शेतकरी गणेश मांदळे यांच्या 2.5 एकर शेतीमधील कांदा पिकाची निरोगी शेती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर.